नमस्कार मित्रांनो. आपण बघणार आहे काही रिजनिंगवर प्रश्न. तर बघू पहिला प्रश्न. श्रेणी पूर्ण करा. दिलाय आपल्याला 19, 9, 28, 37, 65 प्रश्नार्थी चिन्ह. तर ही श्रेणी आपल्याला दिली आहे. तर ह्यामध्ये बघायचे आपल्याला की प्रश्नार्थी चिन्हाच्या जागी काय येणार. तर ही श्रेणी कशी तयार होत आहे ते बघू आपण. 19 प्लस 9, 19 प्लस 9 इक्वल टू होणार 28. त्यानंतर बघू 28 प्लस 9 इक्वल टू होणार हे 37. त्याच्यानंतर बघू 37 प्लस 28 इक्वल टू होणार आहे 65. त्याच्यानंतर बघू 65 प्लस 37 इक्वल टू 102. 102 आपल्याला दिला आहे ऑप्शन नंबर सी मध्ये, म्हणजे याच्या ऑप्शन नंबर सी हा उत्तर होणार 102. बघू दुसरा प्रश्न. 49, 46, 43, 40 प्रश्नार्थी चिन्ह 34. तर आपल्याला फाइंड करायचे आहे की प्रश्नार्थी चिन्हामध्ये काय येणार. तर मित्रांनो याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्सवर सांगा.